व्यक्तिमत्वाचं बाह्यरूप जे आहे म्हणजे त्वचेचा वर्ण, त्यानंतर उंची, रूप, चेहरेपट्टी, एकंदरीत शरीराची ठेवण, या सगळ्या गोष्टी कदाचित निसर्गदत्त असल्यामुळे बदलता येणार नाहीत. पण तरीसुद्धा आपल्या ह्या व्यक्तिमत्वाच्या बाह्यरूपात देखील आपल्याला असे बरेच काही बदल करता येऊ शकतात, ज्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा झळाळून उठू शकतं. म्हणजे हे शरीर जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, निसर्गदत्त जे आहे, त्याच्यात कदाचित फारसे बदल करता येणार नाहीत, पण तरीही निसर्गानं जे आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये संवर्धन करणं आणि जे दिलं आहे त्याचं व्यवस्थितरित्या जतन करणं हे मात्र आपल्याला नक्कीच जमू शकतं. याच संदर्भात आपलं बाह्यरूपही अधिक आकर्षक कसं करता येईल, कारण कितीही नाही म्हटलं तरी फर्स्ट इम्प्रेशन जे पडतं ना, तर ते बाहेरचं रूप पाहूनच पडतं. म्हणजे आंतरिक गुण किती आहेत, आंतरिक रूप कसं आहे, हे सगळं कळण्यासाठी थोडं जवळ यावं लागतं. पण ते जवळ येण्यासाठी अगोदर आपल्याला बाह्यरूपानेच ॲट्रॅक्ट करणं आवश्यक असतं. मग अशा परिस्थितीत आपलंही बाह्यरूप अधिक ॲट्रॅक्टिव्ह कसं होईल, ज्याच्यामुळे आपलंही व्यक्तिमत्व पाहून अनेकांना वाटेल, यस, पर्सनॅलिटी असावी तर अशी. हे कसं करता येईल हेच आपण आजच्या या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा. आणि मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पाथवेज टू अचिव्हमेंट या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सिरीजमध्ये. बाह्यरूप बदलता जरी नाही आलं ना, तरी काही गोष्टी आपल्याला अशा करता येतात ज्याच्यामुळे हे अधिक ॲट्रॅक्टिव्ह होऊ शकतं. म्हणजे जसं शरीर परमेश्वरानं दिलेलं आहे, पण हेच शरीर व्यवस्थित व्यायाम करून योग्य तो आहार घेऊन आपल्याला खूप चांगल्या रीतीनं टिकवता येऊ शकतं. आणि त्याच्यासोबत अगदी छोट्या छोट्या अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे लक्ष दिलं तरी खूप मोठा फरक पडतो. एक तर सगळ्यात अगोदरचा पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे आपला ड्रेसिंग सेन्स. म्हणजे कदाचित आपल्याला ब्रँडेड कपडे वापरायचे नसतील किंवा कदाचित ब्रँडेड कपडे वापरण्या इतकी सांपत्तिक स्थिती आपली नसेल, पण तरीसुद्धा जे कपडे आपण वापरणार आहोत ते नीटनेटके तर असू शकतात की नाही. स्वच्छ, इस्त्री केलेले आणि नीटनेटके कपडेसुद्धा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खूप चांगली आकर्षक भर पाडतात. दुसरा मुद्दा असा येतो तो म्हणजे आपली हेअरस्टाईल किंवा आपले केस आपण कशा रीतीनं ठेवणार आहोत. केसांचं स्ट्रक्चर कदाचित आपल्याला बदलता येणार नाही, पण तरीसुद्धा जे केस आहेत ते व्यवस्थितरित्या ठेवणं हे आपण करू शकतो. म्हणजे कसं बघा की एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि अगदी तुम्ही तेल लावून चापून चोपून केस बसवून जर गेलात तर काय होईल, नाही ना चांगलं वाटणार. किंवा रॅपरला एखाद्या जशी हेअरस्टाईल किंवा जसा हेअरकट छान दिसतो तसा हेअरकट घालून तुम्ही ऑफिसर पदाच्या इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकाल का? अजिबात नाही. म्हणूनच तर ज्या प्रोफेशनसाठी आपण जात आहोत, जे प्रोफेशन आपण निवडत आहोत, त्या प्रोफेशनला आपले कपडे सूट करतात का हे बघणं जसं गरजेचं आहे ना, त्याचसोबत आपली हेअरस्टाईल सूट करते का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणखी तिसरा मुद्दा जो येतो तो म्हणजे ना, आपण पायामध्ये काय घालतो आहे. म्हणजे जर खूप छान पद्धतीनं शर्ट आपण फॉर्मल शर्ट इन करून घातला आहे, मस्तपैकी फॉर्मल पॅन्ट घातली आहे, तर खाली स्लीपर चांगल्या दिसतील? अजिबातच नाही. आणि मला आठवतं बरं, म्हणजे आमची सगळ्या रेव्हेन्यू ऑफिसर्सची कॉन्फरन्स चालू होती, जी महिन्यातून एकदा घेतली जाते आणि अतिशय महत्त्वाची असते. जवळपास संपूर्ण दिवसभर ती चालत असते. अशा परिस्थितीत कलेक्टर मॅडमनी आमच्या एका ऑफिसरला मीटिंगमध्येच खूप बोलल्या होत्या किंवा खूप रागावल्या होत्या. हे आम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं बरं. त्याचं कारण काय होतं माहीत आहे? एकतर रेव्हेन्यू ऑफिसर्सच्या कॉन्फरन्ससाठी ते ऑफिसर आलेले होते आणि फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, पण पायामध्ये त्यांनी अतिशय साधी चप्पल घातलेली होती आणि त्या इतक्या साध्या चप्पलेवरून मॅडमने त्यांना खूप रागवलेलं होतं. म्हणजे तिथला डेकोरम जो असतो ना तो पाळायचा असतोच. म्हणून शर्ट, हेअरस्टाईल, आपण पायात काय घातलं आहे ते हे सगळं बघणं गरजेचं आहेच. आणि विशेषतः मुलींसाठी किंवा महिलांसाठी मी सांगू इच्छिते बरं का, त्यांनी आपल्या पर्सकडे लक्ष देणंसुद्धा खूप आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या वेळेस पर्समधून जर काही सामान काढण्याची गरज पडली तर ती खरंच एका झटक्यात सापडते का?
का पर्समध्ये नुसता सगळा काहीतरी गोंधळ टाकून ठेवलेला असतो, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त असतात आणि एक जरी वस्तू शोधायची असेल तर पर्समध्ये 4-5 ठिकाणी आपल्याला शोध घ्यावा लागतो, असं काही घडतं का? तसं घडत असेल तर तुम्हाला पर्ससुद्धा व्यवस्थितरित्या ऑर्गनाईज करण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सगळं सामान इतक्या टापटिपीनं, इतकं व्यवस्थितरित्या ठेवलेलं असायला हवं की आतमध्ये हात घालताच क्षणी तीच वस्तू खरोखर बाहेर यायला हवी. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, विशेषतः या महिलांच्या बाबतीमध्ये मी सांगते की आपले कपडेसुद्धा व्यवस्थित फॉर्मल असले पाहिजे. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही साडी घालणार आहात तेव्हा ती साडी इतक्या खालपर्यंत नेसलेली असली पाहिजे जेणेकरून आपण पायात काय जे काही घातलेलं असेल ते त्या साडीतून अजिबात दिसणार नाही, किंवा आपण चालत असतानासुद्धा आपले पाय दिसणार नाहीत, पायातलं जे काही घातलं आहे ते सुद्धा दिसणार नाही. इतकी त्याची लेंथ आपण प्रॉपर घ्यायला हवी. थोडक्यात काय, सगळ्यांसाठीच जर सांगायचं झालं तर आणखी एक जो मुद्दा महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे ना की आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि कॉन्फिडंट असलं पाहिजे. ॲरिस्टॉटल असं म्हणतात की स्वतःला जाणून घेणं ही खरी सुरुवात असते. म्हणून आपल्यामध्ये बाह्यरूपामध्ये जे काही आहे त्याच्यात काही अंशी आपण जरी बदल करू शकत असलो तरी आपल्या आंतरिक रूपामध्ये मात्र आपण खूप चांगले चांगले बदल करू शकतो, ज्याच्या आधारावर आपल्या बाह्यरूपामुळे जी कोणी व्यक्ती आकर्षित झालेली असेल ती व्यक्ती आपल्या आयुष्यात तशीच टिकून राहू शकते. इतकं आपलं आंतरिक रूप आपण सुस्वभावी आणि चांगलं बनवू शकतो. हे आंतरिक रूप नेमकं चांगलं बनवायचं असेल तर काय काय करायला हवं हे आपण बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत देऊनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. थँक्यू.